होमिओपॅथी डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये महाएल्गार पुकारलेला आहे। हे दृश्य आहेत मुंबईतील आझाद मैदानामधील। या आझाद मैदानावरती राज्यभरातील होमिओपॅथी डॉक्टर हे एकत्र येऊन आंदोलन करतायत। नेमके आंदोलनाची कारणं काय आहेत, होमिओपॅथी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी संवाद साधला आहे। आपल्याला पेशंट फर्स्ट आहे, रुग्णसेवा हे द्यायचीच आहे। CCMP कोर्स गव्हर्नमेंटने दिला। दुसरी गोष्ट, न्यायालयाने त्याने मान्यता देऊन विधिमंडळात पत्रक काढलं आहे, पारित झालं आहे। न्यायालयाने त्याला हिरवा कंदील देऊन तसा पत्रकही काढलं आहे की यांना MMC रजिस्ट्रेशन देण्यात यावं। परंतु आता गव्हर्नमेंटने आता जे आदरणीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना चुकीची माहिती देण्यात आली IMA तर्फे आणि त्यानंतरच हा निर्णय बदलण्यात आलेला आहे। परंतु सदृश माहिती घेऊन या मंत्र्यांनी किंवा संबंधित खात्याच्या आरोग्यमंत्र्यांनी न्यायालयाचं परिपत्रकाचं पालन करावं आणि MMC रजिस्ट्रेशन कायम करावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। कायम करावं सर, हे जे अधिकार आहेत ते त्यांना CCMP डॉक्टर्सला मिळणार नाहीत, परंतु IMAचे काही लोक आहेत ते चुकीची आणि जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवत आहेत। आणि माझा असा IMAला सर प्रश्न आहे की जर तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून किंवा कॅज्युअल्टीमध्ये ICUमध्ये 24/7 BHMS डॉक्टर तुम्हाला चालतात, मग सर तुम्हाला आम्हाला MMCमध्ये रजिस्ट्रेशन म्हणजे देणार हे का चालत नाही, असा माझा प्रश्न आहे आणि त्याचं तुम्ही नक्की उत्तर द्यावं। IMAचं म्हणणं असं आहे की हा 1 वर्षाचा फक्त CCMP कोर्स आहे, पण MBBSला कुठं 4 वर्षे फार्मसी आहे, तिथं सुद्धा फक्त सेकंड इयरला 1च वर्ष आहे। मग जर त्यांनी 1 वर्ष फार्मसी करून त्यांना ॲलोपॅथी करायला अलाउड आहे, तर आम्हाला का नाही? आम्ही सुद्धा बाकी सगळे सब्जेक्ट इक्वली शिकलेले आहोत। 5.5 वर्ष आम्ही बाकी सगळे सब्जेक्ट इक्वली शिकलेले आहोत आणि 1 वर्ष फार्मॅकॉलॉजी जे त्यांनी सुद्धा 1च वर्ष केले। कुठलाही MBBSचा डॉक्टर 4.5 वर्ष किंवा 5 वर्ष फार्मसी करत नाही, तर आम्हाला ते MMCचं रजिस्ट्रेशन का मिळू नये, असा सरळ माझा गव्हर्नमेंटला सवाल आहे। आमचा हक्क व न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन माननीय बाहुबली सरांच्या आदेशानुसार आणि नेतृत्वाखाली आम्ही करतोय। आमची एकच मागणी आहे की MMCला आमचं रजिस्ट्रेशन व्हावं आणि हे लवकरात लवकर पूर्ण व्हावी। मुंबईतील आझाद मैदानात तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर आंदोलन करताय, एकूणच काय सांगाल, काय विषय? महाराष्ट्र सरकारने 2014मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी CCMP हा कोर्स मंजूर केला। त्याला राज्यपाल यांची स्वाक्षरी झालेली आहे। MMC आणि MCHच्या कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करून हा नियम बनवला गेला। या नियमानुसार 1 वर्षाचा कोर्स रन केला जातो। त्यामध्ये BHMS डॉक्टरांना फार्मॅकॉलॉजी, मेडिसिन, सर्जरी, त्यानंतर OBGY, पेडियाट्रिक आणि डर्मॅटॉलॉजी हे सगळं 1 वर्ष प्रॅक्टिकल आणि थिअरी MBBS कॉलेजला शिकवलं जातं। तेच टीचर शिकवतात जे MBBS मुलांना शिकवतात। तर एवढं सगळं असताना IMA असं म्हणते की ह्या लोकांच्या शिक्षणामुळे आरोग्याला धोका आहे, तर ते त्यांचं पूर्णपणे चुकीचं मत आहे। त्यांच्या हॉस्पिटलला हेच डॉक्टर काम करतात, याचा RMO म्हणून ICUमध्ये काम करतात, त्यानंतर त्यांच्या इमर्जन्सी रूममध्ये काम करतात, तेव्हा हे डॉक्टर असतात, तेव्हा त्यांना हे डॉक्टर चालतात। पण जेव्हा यांना स्वतःचा वैयक्तिक अधिकार द्यायचा वेळ येतो, त्यावेळेला हे असं दुटप्पी धोरण IMA घेतं। त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील 1 लाख जे रजिस्टर्ड होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांचा आज आझाद मैदान येथे मोर्चा निघालेला आहे। सर, हे कसं आहे ना, हे जे आंदोलन ठरवलेलं आहे बेसिकली हे IMAने जे फेक नरेटिव्ह केलेलं आहे MMC बरोबर बोलून की खोटा स्टे आणून दाखवून आणि त्याच्या विरुद्ध की त्यांना इलिगली ते 6 महिन्याचा कोर्स केलेला आहे, हे सगळं फेक नेरेटिव्ह। आम्ही उलट 1 वर्षाचा फार्मॅकॉलॉजी कोर्स, ॲनाटॉमी, फिजिओपॅथॉलॉजी, मेडिसिन, ऑर्थो, गायनेक सगळे जे MBBSमध्ये सिलेबस असतं ते सिलेबस आम्ही सेम अभ्यास करून आम्ही हे इन ॲडिशन आम्ही 1 वर्षाचा फार्मॅकॉलॉजी कोर्स पण केलेला आहे। हे करून सुद्धा पण आम्हाला जर असा अन्याय भेटत असेल तर हे मान्य नसेल। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।